4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या फेरीतला सामना आपण पाहू शकतो. महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. इनफिल्डच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पहिला खेळाडू असेल लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतो, तर दुसरा खेळाडू आपण पाहतोय काऊ कॉर्नर मध्ये असेल. गोलंदाज सियार आपण पाहतोय प्रशांत, दुसऱ्या बाजूला नितीन आणि त्याच्या समवेत जयेश आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. दोन्ही संघांना असेल खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. पहिला चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल येतोय. फिल्डर जजमेंट खराब पाहायला मिळतीये. सुरुवातीला जजमेंट खराब होती आणि इथे एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये. नितीनला कुठेतरी जीवनदान मिळत असताना आपण पाहू शकतो. चेंडू पडला, थोडासा बाहेर निघाला, बॅटची कडा लागली, चेंडू हवेमध्ये होता. डाऊन दी बॉल आपण पाहिलं तर फिल्डर याचा प्रयत्न करत होते, परंतु स्टार्ट आपण पाहिलं फिल्डरचं तर थोडंसं जजमेंटमध्ये खराबी होती आणि ऐन मोक्याच्या क्षणी चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत, रीच पोहोचू शकली नाही. तोपर्यंत चेंडू धरतीला दान होत असताना पाहायला मिळालं. सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, वेट वॉच अँड दॅन डिलिव्हर. बॉलला फेकून दिलंय स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पलीकडे. खासदार चषक येतोय हा ब्रँडेड चौकार. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत आपण पाहू शकतो ज्याच्या माध्यमातून गोलंदाजीची धुरा सांभाळली जाते, परंतु इथे आपण पाहतोय पुलचा देखना स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करत होते. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. फलंदाजच्या बॅटमधून येतात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. अकरा धावा निल्सन आकडा पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड वरती आहे 11 धावा धावफलकावरती. इंडिव्हिज्युअल जयेशच्या माध्यमातून 500च्या स्ट्राईक रेटने 2 चेंडूंमध्ये 10 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहू शकतो. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. ओटीटी ओव्हर द टॉप मारलेला फटका पाहू शकतो आपण. इनसाइड आउट आणि त्यानंतर बॉल निघून चाललाय इनफिल्डला भेदून. पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांची मोहर या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉल सीमा पार. चौकार. बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. चेंडू पर्यंत पोहोचले होते परंतु गॅदर करू शकले नाहीयेत आणि इथे कंप्लीट होत आहेत धावा 2. जीवनदान मिळते त्या फलंदाजाला ज्याच्या माध्यमातून षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर 16 धावा जयेशच्या माध्यमातून आणि नितीनच्या माध्यमातून देखील 1 धावेचा आपल्याला कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतो. 17 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. इथे आपण पाहतोय वाईट बॉल येतोय. वाईटच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 18 पाहायला मिळेल. 18 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला जातोय फलंदाज जयेशच्या माध्यमातून. यावेळेस देखील चांगला फटका. स्लॉट मध्ये चेंडू होता,
त्याला डिपॉझिट करण्यात येतोय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करत ओव्हर द बॉलर हेड. बॉल सीमा पार. षटकार. पहिल्या षटकाची समाप्ती 24 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. अप्रतिम अशी बॅटिंग पाहायला मिळतीये जयेशच्या माध्यमातून. इंडिव्हिज्युअल जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत, 2 चौकार आलेत. 5 चेंडूंमध्ये 22 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय जयेशच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकासाठी आसिफ आपल्याला पाहायला मिळतील. येत आहेत वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील या दुसऱ्या षटकामध्ये. तर भावेशी भोईर यांच्या माध्यमातून अल्याणी संघाला देखील शुभेच्छा येतात. ते देखील ऑनलाईन पद्धतीने या मॅचला कव्हर करत आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील अल्याणी संघाला शुभेच्छा येतात. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. ते देखील लाईव्ह या मॅचला कव्हर करत आहेत. बॉलिंग मार्कवरती आसिफ आपल्याला पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकासाठी. इथे मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल येतोय फिल्डर. जजमेंट चांगली आहे. फलंदाज होईल बाद. लागतोय पहिला झटका 24 या आकड्यावरती. अल्याणी या संघाला फलंदाज नितीनची खेळी इथे होत असताना समाप्त. नितीन बॅक टू द पवेलियन. षटकाची समाप्ती झाली होती. 24 धावा स्कोरबोर्ड वरती होत्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. आसिफ वरती विश्वास दाखवण्यात आलं आणि विश्वासाला सार्थ अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवरती झाली. मिस्टॅम्प स्ट्रोक होता. चेंडू थोडासा बाहेर निघाला. बॅटची कडा लागली आणि फिल्डिंग चांगली झाली. या सर्वच गोष्टींना तालमेल करत असताना विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळालं. पहिला गडी बाद होतोय. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला समीर पाहायला मिळतोय. समीर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जयेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस ड्राईव्ह करण्यात येतो. ऑफ ड्राईव्ह पाहू शकतो आपण. पुन्हा एकदा सिंगल धाव एक्झिक्यूट होती. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 25 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. पंचवीस धावा स्कोरबोर्ड वरती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडूंमध्ये 22 धावांचं कॉन्ट्रीब्युशन असलेलं जयेश स्ट्रायकर एंड वरती आहे, ज्याच्या माध्यमातून 2 षटकार 2 चौकार लागलेत. यावेळेस देखील चांगला चेंडू होता. फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होत असताना पाहायला मिळाले. दरम्यान 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. या षटकाचं अॅनालाइज करायचं झालं तर पहिल्या चेंडूवरती कॅचच्या स्वरूपामध्ये विकेट पडली. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. अर्थात ग्राफ जो मात्र धावेंचा वाढत चाललेला आहे त्यांची नक्कीच मी म्हणेल पहिल्या षटकाच्या तुलनेमध्ये रेस थोडीशी कमी आहे, परंतु ग्राफ जो मात्र वाढताना पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू होता. चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी वाईड लेनचं
वापर करण्यात आला होता. त्यासोबतच खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होती. या षटकामध्ये कौतुक करणं गरजेचं आसिफ सर, ज्याच्या माध्यमातून 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च झाल्या. ते विकेट देखील कॅरी करण्यात आली आहे. एक अप्रतिम असं खेळाडू आसिफ देखील आहे. इथे फुल टॉस चेंडू आहे. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. इथे झाली कॅच कंप्लीट. प्रशांत होते डाऊन दी बॉल. फलंदाज होतोय बाद. लागतोय हा दुसरा झटका आपण पाहू शकतो. अल्याणी या संघाला फलंदाज जयेश के संपुष्टात. जयेश बॅक टू दी पवेलियन. दरम्यान सागरदादा निपुर्ते असतील, त्यानंतर धनंजय दादा निपुर्ते असतील, यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. ब्युटिफुल आपण टी शर्ट पाहू शकतो. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाला 12 टी शर्ट दिले जात आहेत. त्यापैकी काही टी शर्ट जर आपण पाहिले तर या 2 मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य झालेत. विनंती आहे दादा या आपण, आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत. इथे वारंवार एरर पाहायला मिळतात. जिथे 1 धाव कंप्लीट व्हायला पाहिजे तिथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. जिथे 2 धावा कंप्लीट व्हायला पाहिजे तिथे 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. वारंवार एरर आपण पाहतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून, अर्थातच असनोली संघाच्या माध्यमातून इथे होतीये. दरम्यान कंप्लीट झाल्यात धावा मात्र 2 आणि 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय दुसरं. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 29 29 धावा स्कोरबोर्ड वरती असतील. पहिल्या षटकामध्ये आल्या 24 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा पाहायला मिळाल्या. अप्रतिम असं कमबॅक गोलंदाजाने करून दिलंय. C4 क्रिकेटमध्ये C4 कमबॅक करत असताना आपण पाहतोय इथे अवघ्या 5 धावांचं षटक फेकलं. त्यामध्ये 2 विकेट्स देखील कॅरी केल्या. अशा गोलंदाज आसिफ आपण पाहिला दुसऱ्या षटकामध्ये. 2 षटकांची समाप्ती. 29 धावा स्कोरबोर्ड वरती. 14.50 ची सरासरी इथे मेंटेन केली जाते. आवेश आपण पाहतोय स्पेलच्या पहिल्या सांगी कोट्यामधील या 3ऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय आवेश येतोय. सागरदादा निपुर्ते साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यासोबतच धनंजय शेठ निपुर्ते साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. या दोन्ही मान्यवरांचं मनापासून आभार असेल आणि त्यासोबतच स्वागत देखील असेल. दरम्यान मॅच मध्ये आपण पाहतोय इथे फलंदाजाने चांगला फटका खेळला होता. नशिबाची साथ देखील होती. फिल्डरच्या माध्यमातून झाली चुकी. चुकीला माफी नाही. बॉल सीमा पार चाललाय. 4 धावांसाठी आपण पाहतोय आणि 4 धावांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती. मी म्हणत होतो हेच उल्लेख मी करत होतो. जिथे 1 धाव कंप्लीट व्हायला पाहिजे तिथे 2 धावा पाहायला मिळत आहेत. जिथे 2 धावा कंप्लीट व्हायला पाहिजे तिथे 3 धावा पाहायला मिळत आहेत. आणि जिथे 3 धावा किंबहुना 2 धावा व्हायला पाहिजेत मिसफिल्डच्या जोरावर तिथे देखील 4 धावा मिळत असताना पाहायला मिळतात. इथे चांगला चेंडू होता. चेंडू गुड लेंथ वरती हिट झाला. थोडासा खाली राहिला. चेंडूचा पेस वाढला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. हा 3रा षटक आपण पाहू शकतो. वेलकम आदेश आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. दुसऱ्या दिवसामध्ये अप्रतिम अशी झेल आदेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. वन ऑफ द अपकमिंग फ्युचर स्टार म्हणून आदेशला देखील ओळखलं जातं. त्याचं देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा देणार आहोत आपण त्याला. दरम्यान इथे आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट होती सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 34 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 4 षटकांचं पूर्वार्ध 4 षटकांचं उत्तरार्ध आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये नटलेला अभूतपूर्ण सोहळा आपण सर्व पाहू शकतो. निमित्त ठरलं उवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 चा थरार.
अप्रतिम अशी बॅकिंग आपल्याला पाहायला मिळतीये. थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक होते इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये, त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली. डॉट बॉलची समाप्ती होतीये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे षटकामध्ये. समीरचा विचार केला तर पूर्ण प्रकारे समीरला दोन्ही चेंडूंवरती बीट करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न करतोय परंतु मोठे फटके काही येत नाहीयेत. यावेळेस देखील पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू गुड लेंथ वरती हिट होतोय. अँगल सोबत थोड्याशा प्रमाणामध्ये टर्न होत असताना बाहेर निघतोय. फलंदाज क्रॉस बॅटेड स्ट्रोक घ्यायचा अटेम्प्ट करत होता आणि त्याला अनुषंगून आपण पाहू शकतो बॅट अँड चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. इथे येतोय हा डॉट बॉल. 34 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. स्लॉट मध्ये चेंडू होता. कधीपर्यंत तुम्ही सलामला थांबवाल. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजच्या बॅट मधून येतात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल. हा तोफेचा गोळा. षटकार. चाळीस धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. 40 रन ऑन दी स्कोर कार्ड. चला विनंती असेल स्पीडअप करायचे. टीम हँडल घ्यायचं नाहीये. सलाम आणि समीर ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळतीये. 4 चेंडूंमध्ये 8 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन सलामचं आहे. दुसऱ्या बाजूला समीरचा विचार केला 4 चेंडूंमध्ये 6 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहू शकतो. दोघांच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा स्कोरबोर्ड वरती 13.33 ची सरासरी प्रति षटकामागे इथून मेंटेन केली जाते. आजच्या दिवसाच्या क्वालिफाईंग राऊंड मध्ये आपण पाहू शकतो नडगाव संघ पोहोचलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर कुठला संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळ यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळतीये. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतो मयूर येतोय. स्पेलच्या पहिल्या सांघिक कोट्यातील या 4थ्या षटकामध्ये अंतिम निर्वाणीचं षटक भैरवी षटक आपण पाहू शकतो. विशेष असं उल्लेख करणं गरजेचं आहे भैरव स्पोर्ट्स बेंगाळपाडा संघाचं, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम असा ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. मेंटेन होत असताना त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने इथे तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न होता आणि 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. इथे 4 धावा कंप्लीट होतील की नाही हा प्रश्न होता आणि 4 धावा देखील बघता बघता आपण पाहतोय कंप्लीट होत असताना 4 धावा ज्या मात्र पळून काढलेल्या आहेत. सातत्याने मी हेच उल्लेख करतोय मिसफील्ड पुन्हा पुन्हा होत असताना पाहायला मिळते. अस्लोली संघाच्या माध्यमातून इथे 2 धावा व्हायला पाहिजे होते. इथे 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे एरर कराल तर ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते अगदी त्याप्रमाणे मॅच देखील अस्लोली संघाच्या बाजूने निसटून जाईल. कारण फिल्डिंग एरर पाहायला मिळत आहेत. कुठेतरी मानसिक दबाव येत असताना पाहायला मिळतोय. इथे बॅटची कडा लागती आणि त्यानंतर यष्टीरक्षक कुठलीच चूक करणार नाहीयेत. फलंदाज होतोय बाद. लागतोय हा 3रा झटका. समीर बॅक टू द पवेलियन. सो मच. सौरभ आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला 5व्या क्रमांकावरती येतोय. सलाम आणि सौरभ ही जोडी खेळपट्टीवरती आहे. सौरभचा विचार केला तर तो देखील हार्ड हिटर फलंदाज आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो सलाम ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय. लॉंग ऑफला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर हेड. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डरच्या डोक्यावरून येतोय हा खासदार चषक. षटकार. षटकार पाहायला मिळतोय. 50 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती आहेत. इथे वाईड चा इशारा पंचांच्या माध्यमातून
केला जातोय. तावडे सर असतील, सावंत सर असतील, त्यांच्या समावेश जर आपण पाहिलं तर दशरथ सर असतील, हे 3 ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे. त्यासोबत विशेष असं आभार मानणं गरजेचं आहे श्रेयसदादा वेखंडे साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी प्रत्येक गोष्टीची मदत केली जाते. सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला त्यांच्या माध्यमातून जागलं जातं. इथे वाईट प्लस 22च्या स्वरूपात 1 धाव, एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील आणि टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळते जाऊन पोचली 53 या आकड्यावरती. मी उल्लेख करत होतो श्रेयसदादा वेखंडे साहेबांचं एक यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आहे. दुस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने कुठल्याही प्रकारची मदत लागावा आणि त्यांच्या माध्यमातून ती मदत मिळावी असं समीकरण सातत्याने आपल्याला पूर्ण होत असताना पाहायला मिळतं. यावेळेस बॅटची कडा, टाउन दी बॉल येतोय, फिल्डर विकेट किपरने टिपला झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. सलामला परतायला लागते माघारी. इंडिव्हिज्युअल 8 या धावसंख्येवरती लागतोय हा 4था झटका 53 या आकड्यावरती अल्याणी संघाला. दोन चेंडूंचा काही शिल्लक आपण पाहतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एसटी रक्षक थोडेसे फंबल झाले होते, परंतु डॉट बॉलची समाप्ती होतीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा होत्या. या षटकाचा विचार केला आतापर्यंत 13 धावा या षटकामध्ये देखील आलेल्या आहेत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी गुदलँड वरती चेंडू हिट झाला. फलंदाजाने एक्सपेक्ट केलं होतं त्यापेक्षा चेंडूने कमी टेक ऑफ घेतला. दरम्यान लेग बायच्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली 54 या आकड्यावरती. 55 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय अल्याणी या संघाच्या माध्यमातून अस्लोली संघासमोर. सो मच डीजे मास्टर विनंती आहे तन्मय भेरे यांना विनंती आहे आपण आपले शुभ असे सन्माननीय उद्योजक समाजसेवक सागरदादा निपुर्ते साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचं. विनंती असेल तन्मयजी भेरे साहेबांना आपण आपले शुभ असे उद्योजक समाजसेवक एक दिलदार आणि दमदार असं व्यक्तिमत्व असणारे सागरदादा निपुर्ते साहेबांना यांचं शुभ सन्मान करायचं. कॅमेरामॅनला विनंती थोडासा कॅमेरा रोल करायचं. संदीप कॅमेरा थोडासा आपण रोल करायचा. व्हीआयपी डायस वरती आपण शुभ सन्मान करू. तन्मय व्हीआयपी डायस वरती आपण शुभ सन्मान करूया. एक दिलदार आणि दमदार असं व्यक्तिमत्व असणारे सागरदादा निपुर्ते साहेब ज्यांचं आपण शुभ सन्मान करतोय. मायेची आपुलकीची उबदार दमदार शाल त्यासोबतच या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन आपण दादांचं शुभ सन्मान करतोय. आपल्या माणसाचा आपलेपणाने आपल्या स्पर्धेमध्ये केलेला शुभ सन्मान जो मात्र आपण पाहू शकतो व्यासपीठावरती होतोय.
ब्युटिफुल अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच मी उल्लेख करेल सर्वच गोष्टींचा ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. जसं की अप्रतिम असं क्रीडांगण पाहायला मिळतोय, बाउंड्री कर्टन्स आपल्याला पाहायला मिळतात. 6000 जे मात्र एंट्री फी मध्ये मी पहिल्यांदाच पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक पाहायला मिळते, त्यामध्ये देखील 12 टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक संघाला 12 टी शर्ट दिले जात आहेत. त्यासोबत मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला बाईक देखील पाहायला मिळते. प्रत्येक सामना 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतो. बाहेर गेल्यावरती काय होतो, पहिला सामना 8चा पोल असो, पहिले फेरीतील सामने 5 षटकांचे पाहायला मिळतात. त्यानंतर 4 षटकांचे सामने होतात, त्यानंतर 3 षटकांचे होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. मनीष सर असतील, त्यासोबत मनोज सर असतील, आमचे ललित दादा असतील, त्यांच्यासमोर जर विचार केला तर आमचे दर्शन दादा असतील, या सर्वांच्याच माध्यमातून अप्रतिम अशी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहायला मिळतो. त्यासोबतच जर पाहायला गेलं ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सो त्या सर्वांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. खासदार चषक 2024चा दैदिप्यमान थरार आपण सर्व पाहू शकतो, अनुभवू शकतो. एक भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती भावेश पहिल्या षटकासाठी रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. आसिफ आणि मयूर ही जोडी खेळपट्टीवरती आहे. आसिफ आणि मयूर ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतीये. दुसऱ्या बाजूला विचार केला तर भावेश ज्याच्याकडे बॉलिंग मार्कची कमान सोपवण्यात आली आहे. बिग फाईट मॅच, काटेकी टक्कर आपण पाहू शकतो. अल्याणी विपक्ष असनोली असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. यावेळेस रिव्हर्स खेळलेत, फटका चांगला पाहायला मिळतोय, स्वीप केलं जातंय आणि बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार येतोय. हा इनिंगचा पहिला ब्लास्ट. खासदार चषक चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळाला. रिव्हर्स म्हटलं तर दुहेरी तलवार असते, अगदी तिचा फायदा उचलताना आपल्याला पाहायला मिळाला. आसिफ रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि त्यानंतर बॉल सीमारेषा पलीकडे गेला. बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल सीमा पार गेला 4 धावांसाठी. यावेळेस आपण पाहतोय आउटसाइड लेग स्टंप चेंडूची पिचिंग झाली होती आणि बॅटची कडा लागतीये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगला क्लिअर करत मिळती नशिबाची साथ. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार असनोली संघासाठी. थँक्यू सो मच डीजे मास्टर. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. आसिफच्या बॅट मधून आलेत. इंडिव्हिज्युअल चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत या मॅच मध्ये देखील. इथे देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, थोडीशी फंबल झाली होती. फेकी खराब आहे परंतु बॅकिंग चांगली होत असताना पाहायला मिळते. स्ट्रायकर एंड वरती तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होतीये. 9 धाव धावफलकावरती पाहायला मिळतील. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपण सर्व पाहू शकतो, अनुभवू शकतो. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024चा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. उल्लेख करणं गरजेचं आहे आमचे मनीषजी खाडे सरांचं, ज्यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून प्रत्येक गोष्टीची पाहणी केली जाते. प्रत्येक टीमला टी शर्ट पोहोचवण्याचं काम केलं जातं. त्यानंतर डीजे ऑपरेटिंग बरोबर आहे की नाही, लाईट खंडित होत नाही याची देखील काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. त्यांचं देखील गोड कौतुक होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मनोज सरांचं देखील कौतुक करणं गरजेचं, कारण त्यांच्या माध्यमातून देखील चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. मग ललित दादांचा विचार केला तर त्यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक गोष्टीची पाहणी केली जाते. कोण जेवलाय की नाही जेवला, मग त्यांना जेवण कसं पुरवणार, ही सर्वच गोष्टींची पाहणी त्यांच्या माध्यमातून केली जाते. टीम्स प्रॉपर आल्या पाहिजे, टीम्सनी प्रॉपर एक्झिक्युशन केलं पाहिजे, हे सर्वच गोष्टींची पाहणी त्यांच्या माध्यमातून केली जाते. त्यांचं देखील गोड असं कौतुक असेल
दरम्यान फटका चांगला पाहायला मिळतोय. वंडर बॉय ऑफ असनोली अर्थातच मयूर दिनकरच्या बॅट मधून येत आहेत. अग्नीच्या ज्वाळा हा येतोय चौकार फलंदाज मयूरच्या बॅट मधून. पाहायला मिळतोय चौकाराच्या मदतीने 13 धावा स्कोरबोर्ड वरती. उत्कर्ष देखील उल्लेख करणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून अगदी सकाळच्या सत्रापासून येतोय, प्रत्येक गोष्टीची पाहणी करतोय, त्याचं देखील गुड असं कौतुक. आणि आमच्या सर्वांचे लाडके दर्शनदादा वसुली किंग म्हणून ज्यांची ओळख आहे असे दर्शनदादा, त्यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. कॅनडा रिटर्न आहेत. यावेळेस पुल केलंय. फुल अँड पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल असं षटकार पाहायला मिळतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा कडक कडकडाट सडक पे धडक असं षटकार. सो मच डीजे मास्टर. पहिल्या षटकाची समाप्ती 19 धावा स्कोरबोर्ड वरती. अगदी ज्या प्रकारे सुरुवातीची गरज होती अगदी त्याचप्रमाणे सुरुवात होत असताना पाहायला मिळते. इतका जवाब पत्थर से टिट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर. वार वरती पलटवार, ऍक्शन वरती रिएक्शन. आणि पहिल्या इनिंग मध्ये चांगल्या धावा झाल्या होत्या, त्याला क्विक रिप्लाय देत असताना चेजिंग देखील त्याच प्रकारे पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 19 पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय हर्षल येतोय स्पेलच्या पहिल्या सांघिक कोट्यामधील या दुसऱ्या षटकामध्ये. समीकरण 18 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज. सुरुवातीला आपण पाहिलं तर समीकरण थोडंसं अवघड होतं. 13.75 ची सरासरी होती. ती सरासरी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कमी झाली आहे. आता 12 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज हर्षल आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आसिफ आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल 4 चेंडूंमध्ये 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण मयूर पाहतोय 2 चेंडूंमध्ये 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. याच्या माध्यमातून आपण पाहिलं एकंदरीत दोघांचा विचार केला तर चांगली अशी फटकेबाजी करतायत. मैदानाच्या चौफेर दिशेला मग तो बॅकवर्ड पॉइंट असो किंबहुना फाईन लेग असो, मिड विकेट असो किंवा लॉंग ऑन लॉंग ऑफ असो, प्रत्येक ठिकाणी चांगली फटकेबाजी होतीये. यावेळेस दिल स्कूप करायचा प्रयत्न होता. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होतीये. असनोली संघाचा जर विचार केला तर हा ग्राउंड त्यांच्यासाठी अतिशय लकी आहे, कारण मागच्या संस्करणामध्ये देखील रनर अप राहिलेले येते आणि त्याला अनुसरून आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सध्याच्या स्थितीला चांगली कामगिरी करता येते. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू होता. अगदी म्हटलं जातं प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोना नसते, अगदी त्याप्रमाणे प्रत्येक चेंडू हा षटकारांचा नसतो. काही चेंडूंवरती सन्मान करणं गरजेचं असतं आणि तो सन्मान इथे होत असताना त्या चेंडूचं आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल धाव एक्झिक्यूट झाली. 20 धावा स्कोरबोर्ड वरती. विजयासाठी अजूनही 35 धावांची गरज. समीकरण पाहायला मिळतोय 16 चेंडू आणि 35 असं समीकरण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मी उल्लेख करेल या क्रीडा स्पर्धेचा, ज्याच्या माध्यमातून ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खासदार चषक 2024. यावेळेस पुल केलंय. पुलचा देखना स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक. बॉल निघून चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. फलंदाज मयूरचा तडाखा. बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. अप्रतिम फटकेबाजी मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 पुल केले आणि पुल सक्सेसफुल देखील पाहायला मिळालेत. बॅक टू बॅक आपण पाहिले तर मोठे फटके खेळतोय. यावेळेस पंचांकडे कटाक्ष टाकलं जातंय.
पंचांकडे कटाक्ष टाकलं जाते आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. लागतोय हा दुसरा झटका. बॅटिंग करणाऱ्या संघाला कटसाठी रिव्ह्यू नाहीये, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. कटसाठी रिव्ह्यू नाहीये, या गोष्टीची नोंद करून घ्या. सो मच डीजे मास्टर. नवीन फलंदाज प्रशांत पाहायला मिळतो, ज्याच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये अप्रतिम अशी कामगिरी पाहिली होती. विथ द बॅट अप्रतिम असं कॉन्ट्रीब्युशन. एकंदरीत गोलंदाजी करत असताना 4 विकेट्स कॅरी केले होते असं प्रशांत आपल्याला पाहायला मिळत होता. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आसिफ होता. त्या आधीच्या मॅच मध्ये 22 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं होतं प्रशांतच्या माध्यमातून. तो प्रशांत सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय खेळपट्टीवरती येतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. समीकरण 14 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज. 14 चेंडू आणि 29 असं समीकरण पाहायला मिळतोय. अजूनही या षटकामधील 2 चेंडू शिल्लक. 7 धावा खर्च केल्यात, 1 विकेट देखील कॅरी केली आहे हर्षलने या षटकामध्ये. कमबॅकची गरज होती आणि कमबॅक या षटकामध्ये आपण पाहू शकतो अल्यानी संघाचा होतोय आणि त्याचं कारण म्हणजे हर्षल आहे. यावेळेस वाईड बॉल पाहायला मिळतोय. वाईडच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज. 14 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज पाहायला मिळतीये. यावेळेस बॅटची कडा लागतीये. चेंडू पडल्यावरती थोडासा डायव्हर्ट होतोय, दरम्यान एक धाव कंप्लीट केली जातीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये, जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. 28 धावा स्कोरबोर्ड वरती. 1 चौकार 2 षटकार मारून मयूर तंबूच्या आश्रयाला जातोय. थोडासा नाखुश असेल स्वतःवरती, कारण 2 पूल चांगले खेळला होता. त्यानंतर आपटीबार टाकण्यात आला. हुक करायचा प्रयत्न, बॅटची कडा लागली. एसटी रक्षकाने कुठली चूक केली नाही. एसटी रक्षक नितीन आपण पाहिले, सॉरी जयेश आपण एसटी रक्षक पाहत होतो, ज्याच्या माध्यमातून पहिल्या इनिंग मध्ये इंडिव्हिज्युअल 8 चेंडू 24 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. अगदी त्याच इनिंगला प्रत्युत्तर देत असताना मयूर देखील चांगली कामगिरी करत होता. सध्याच्या स्थितीला प्रशांत आणि आसिफ ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळतीये असनुली संघाच्या बाजूने. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट कदमताल करण्यात आलं होतं ट्रॅकवरती. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होतीये. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा हळुवारपणे पुढे जातीये. 29 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. 12 चेंडूंमध्ये अजूनही 26 धावांची गरज. 2 षटकांची समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा स्कोरबोर्ड वरती असतील. पहिल्या इनिंगचा विचार केला तर त्यामध्ये देखील 29 धावा स्कोरबोर्ड वरती होत्या आणि त्यानंतर 25 धावा एकवटण्यात आल्या होत्या. इथे स्पर्धेचे नियम आहे, ड्रेसिंग कंपल्सरी, चेजिंग देखील कंपल्सरी आणि ह्याच गोष्टीला अनुषंगून आपण पाहतोय कंपल्सरी 12 चेंडूंमध्ये 26 धावा बनवायला लागतील. बॉलिंग मार्क वरती सलाम आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील तिसरे षटक थोडंसं चेंजिंग आपण पाहू शकतो बॉलिंग लाईनअप मध्ये. नितीन आपल्याला पाहायला मिळतं, जो मात्र बॉलिंग मार्क वरती येतोय. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. नितीन येतो या तिसऱ्या षटकामध्ये. 12 चेंडू आणि 26 धावेची गरज. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय आसिफ, दुसऱ्या बाजूला प्रशांत. आसिफचा विचार केला 7 चेंडूंमध्ये 11 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन. प्रत्येक मॅच मध्ये आसिफ चांगला खेळलाय. एका मॅच मध्ये 22 धावा, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये 30 धावा देखील आसिफच्या बॅट मधून आल्या. चांगली धावसंख्या प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी बनवली आहे. इथे चॉप करणार होता, परंतु शेवटच्या क्षणी चेंडूला लीव केलं.
आसिफला वाटलं की आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग होईल, परंतु इथे लीगल डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. समीकरण 11 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज असेल. डान्सिंग डाऊन द विकेट कदमताल करण्यात आलाय. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. फंबल झाले होते, दरम्यान सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. धावेंसाठी संघर्ष होतोय मैदानाच्या आतमध्ये. धावेंसाठी धावाधाव केली जातीये. इथे धावेंसाठी पळापळ केली जातीये, परंतु धावेंसाठी कुठेतरी मी पाहतोय वंचित राहत असताना सध्याच्या स्थितीला असनोली संघ. 10 चेंडूंमध्ये 25 धावेंची गरज. 30 धावा धावफलकावरती आहेत एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. नितीनचंही षटक आपण पाहतोय, ज्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मागच्या चेंडूवरती कदमताल केलं होतं. ट्रॅकवरती डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्यात आलं होतं. बॅटची कडा लागली होती आणि त्याचमुळे पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव एक्झिक्यूट झाली. 30 धावा स्कोरबोर्ड वरती. 10 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. यावेळेस एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा पुढे जाते. 31 धावा स्कोरबोर्ड वरती असेल. या 3 चेंडूंवरती एक मोठा फटका, 2 डबल किंबहुना सिंगल येणं गरजेचं आहे. 8 ते 10 धावा या 3 षटकांमध्ये येणं गरजेचं आहे. अन्यथा दुसऱ्या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अल्याणी संघ पूर्ण प्रकारे फ्रंट फुटवर असेल. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कॉकलेनचा चेंडू आपण पाहू शकतो. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी नितीनच्या माध्यमातून केली जातीये. इथे सिंगल धाव कंप्लीट होतीये. 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या, परंतु धावेंसाठी पळापळ करण्यात आली नाहीये. सिंगल धाव एक्झिक्यूट. पुन्हा एकदा 32 धावा स्कोरबोर्ड वरती. विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज. 8 चेंडू आणि 23 असं समीकरण पाहायला मिळतोय. मॅच मध्ये पकड मजबूत करायचं काम सध्याच्या स्थितीला अल्याणी करतोय. दुसऱ्या बाजूला मॅच वरून पकड सुटायचं काम होतोय असनोली संघाच्या बाजूने. बॉलिंग मार्क वरती नितीन पाहायला मिळतील. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय. 4 चेंडू हाताळताना फक्त 3 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर येत होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. येतोय हा षटकार प्रशांतच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. एक षटकार लागलेला आहे. अजून एक षटकार लागला किंबहुना चौकार लागला. एक बिग हिट पाहायला मिळाली तर मॅच मध्ये कमबॅक होईल असनोली संघाचं. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली. चेंडू पायांवरती ब्रश झाला, तोपर्यंत सिंगल धाव एक्झिक्यूट झाली. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. तिसरं 3 षटकांची समाप्ती. 39 धावा स्कोरबोर्ड वरती. समीकरण पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. नक्कीच उल्लेख करणं गरजेचं. या स्पर्धेचे ज्यांच्या माध्यमातून आधारस्तंभ आणि पाठीचा कणा म्हणून ओळख आहे असे श्रेयसदादा विखंडे आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची देखील काही या स्पर्धेमध्ये उपस्थिती पाहायला मिळणार आहे. चला विनंती, अल्याणी संघ आपण टीम मॉडेल घ्यायचं नाहीये. अल्याणी टीमला विनंती, आपण टीम मॉडेल घेऊ नका. इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय. 39 धावा स्कोरबोर्ड वरती. समीकरण पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू. विजयासाठी 16 धावांची गरज असेल. नक्कीच उल्लेख करेल श्रेयसदादा विखंडे साहेबांचा देखील, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी आम्हाला विशेष असं सहकार्य लाभलंय. हाक तुमची आणि मदतीला साथ आमची. या समीकरणाला जागणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय श्रेयसदादा विखंडे असतील. त्यांची देखील काही अवधीनंतर उपस्थिती पाहायला मिळणार आहे. युवा उद्योजक, समाजसेवक, दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं देखील आपण काही वेळामध्ये आगमन पाहणार आहोत. 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज असं समीकरण पाहायला मिळतो. एका बाजूला अल्याणी संघ, दुसऱ्या बाजूला असनोली संघ. एकाच जंगलामधील 2 वाघ आमने सामने पाहायला मिळतील. इथे कुठल्या वाघाला माघार घ्यावी लागेल आणि कुठला संघ परतीचा प्रवास
नाही करणार हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. अनऑर्थोडॉक्स पद्धतीमध्ये फटका चांगला पाहायला मिळाला आणि बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. मॅचचं समीकरण थोड्याशा वेळासाठी संजीवित करणारा आपण पाहू शकतो. फलंदाजच्या बॅट मधून येतोय हा षटकार. षटकाराच्या मदतीने 45 धावा स्कोरबोर्ड वरती. 5 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज नक्कीच उल्लेख करेल. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील एक देव माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी पाठीचा कणा आणि आधारस्तंभ म्हणून ज्यांची ओळख आहे असे श्रेयसदादा वेखंडे साहेब, त्यांची देखील उपस्थिती येत्या काही वेळामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. एक दिलदार आणि दमदार असं व्यक्तिमत्व म्हणून श्रेयसदादा वेखंडे साहेबांची ओळख आहे. त्यांचं देखील काही अवधीमध्येच या स्पर्धेमध्ये आगमन होणार आहे. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024चा हा दैदिप्यमान थरार आपण पाहू शकतो. डोळ्याचे पारणे फेडणारा असा थरार आपण सर्व पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतो आणि धावा देखील चांगल्या मिळतील. स्लो वन गतीमध्ये परिवर्तन होतं ते पिक केलं आणि त्यानंतर बॉल निघून चाललाय सीमा पार. प्रशांतच्या बॅट मधून येतोय हा मॅचचं समीकरण उद्ध्वस्त करणारा षटकार. आणि इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमा पार, चौकार येतोय. अशा रीतीने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय अस्नोली संघाने. अभिनंदन अस्नोली टीम. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत जे मात्र अल्याणी संघाला. काहीच वेळामध्ये मान्यवरांची देखील उपस्थिती पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या स्वप्नातून खरं तरी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते असे आपल्या सर्वांचेच लाडके सन्माननीय उद्योजक समाजसेवक दोस्तीच्या दुनियेतील एक दिलदार माणूस म्हणून ज्यांची ओळख असे श्रेयसदादा वेखंडे साहेब, त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील आगमन होणार आहे. अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून. स्कोरबोर्ड वरती आपण पाहू शकतो बॉलिंग करत असताना अल्याणी संघाच्या आसिफनी 2 विकेट्स कॅरी केल्या. 5 धावा खर्च करून मयूरने 2 विकेट्स कॅरी केल्या. 13 धावा खर्च करून तर बॅटिंग करत असताना प्रशांतच्या माध्यमातून 7 चेंडूंमध्ये 25 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. आणि विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये प्रशांतने पहिल्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या होत्या. इथे त्यांनी 25 धावा बनवल्या. परंतु मी म्हणेल ज्याच्या माध्यमातून 2 विकेट्स कॅरी झाल्या आणि त्यासोबत आपण पाहिलं तर इंडिव्हिज्युअल 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन विथ द हेल्प ऑफ 4 बॉल्स. 4 चेंडूंमध्ये 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आणि 2 विकेट असा वंडर बॉय ऑफ अस्नोली आपण पाहतोय मयूर दिनकर असे